श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते। मंडळींनो, उद्या आहे 20 ऑक्टोबर 2024, उद्या आहे रविवार आणि उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थी म्हटलं तर आपला गणपती बाप्पांचं स्मरण होतं, त्यांचं आपला त्या दिवशी आपण व्रत करणे, उपवास करणे, गणपती बाप्पांना अभिषेक करणे, अथर्वशीर्षाचं पठण करणे, त्याचबरोबर त्यांना दुर्वा वाहणे, लाल फूल अर्पण करणे, अशा भरपूर काही गोष्टी करत असतो। दिवसभर उपवास करून संध्याकाळ आपण चंद्रोदय झाला की नैवेद्य दाखवतो अन्नाचा, मोदकाचा आणि त्यानंतर आपण आरती करून उपवास सोडत असतो। तर अशा प्रकारे गणपती बाप्पा हे भरपूर लोकांचा आराध्य दैवत आहे। प्रत्येक मंगलमय प्रसंगी आपण आधी स्मरण करतो, आधी पूजा करतो, ते म्हणजेच गणपती बाप्पांची। आणि गणपती बाप्पा म्हटलं तर बुद्धीची देवता, विघ्नहर्ता अशी ही देवता आहे, जी आपल्याला प्रत्येक संकटातून, त्रासातून, अडचणीतून मुक्त करणारी, मार्ग दाखवणारी अशी ही देवता आहे। तर अशा प्रकारे उद्या संकट चतुर्थीपासून आपल्याला अत्यंत एक प्रभावी उपाय करायचा आहे। तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी, त्रास, संकट, समस्या चालू असतील किंवा भविष्य काळामध्ये येऊ नये असं जर वाटत असेल किंवा तुमची कुठलीही इच्छा असेल, म्हणजे सांगू इच्छिते की नक्कीच तुम्ही खूप मेहनत करत आहात, पैसे कमवत आहात आणि नक्कीच तुमचे जे पैसे कुठेतरी अडकलेले आहेत, जे पैसे तुम्हाला मिळत नाही आहे, जे तुमचे स्वतःच्या हक्काचे पैसे आहेत, जे तुम्हाला परत मिळत नाही आहेत, किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या जोडप्याला संतान प्राप्ती होत नाही आहे, किंवा वयात आलेली मुलं आहेत त्यांचं लग्न जमत नाही आहे, किंवा अशी काही गोष्टी आहेत की मुलं म्हणजे सर्वगुण संपन्न आहेत, भरपूर शिक्षण घेतलेलं आहे, पण त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही आहे, आणि मुलं हट्टी आहेत, अभ्यास करत नाहीत, त्यांना अभ्यास करायला लक्षात राहत नाही, असे भरपूर जे काही तुमच्या समस्या, अडचणी असतील त्यावर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे। जो उपाय तुम्हाला उद्या संकट चतुर्थीपासून सुरुवात करायची आहे, तो उपाय कसा करायचा ते आता आपण पाहूया। तर मंडळींनो, संकट चतुर्थी आहे उद्या, तर उद्या सकाळी सकाळीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर हा उपाय नेमका आहे काय, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचे कुठलेही प्रश्न, कुठलेही अडचणी, कुठल्याही समस्या असतील, कुठलीही इच्छा असेल, त्यासाठी तुम्ही ह्या उपायाला उद्यापासून सुरुवात करू शकता। आधी सांगते की फक्त मनामध्ये श्रद्धा असायला हवी, विश्वास असायला हवा त्या उपायावरती, त्या तोडग्यावरती, जी काही सेवा करतो त्याच्यावरती। आणि याच्या जोडीला नक्की सांगेल गणपती बाप्पांची तर हा उपाय किंवा आराधना उद्या करायचीच आहे, पण त्याचबरोबर आपले जे गुरु आहे स्वामी समर्थ महाराज यांची रोज नित्य सेवा आणि रोज 11 माळी जप, श्री स्वामी समर्थ हा जो जप आहे तो 11 माळी जप झालाच पाहिजे। 1 माळ 2 माळ करू का तर नाही, 11 माळी जप, श्री स्वामी चरित्रामृत 3 अध्याय रोज वाचन, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ 99 मंत्र, कुलदेवीची सेवा घरात कुलस्त्रीने करावी, दुर्गा सप्तशती या पोथीने, आणि घरातल्या कर्त्या पुरुषांनी श्री मल्हारी सप्तशती म्हणजे खंडोबाची सेवा करावी। 2 अध्याय रोज या पोथीचे प्रत्येकाने वाचावे, खंडोबाची सेवा पुरुषांनी आणि कुलदेवीची सेवा महिलांनी। अशा प्रकारे ही सेवा आणि रोज पंचमहायज्ञ घरामध्ये झालाच पाहिजे। याच्या जोडीला आपल्याला सगळे बाकीचे उपाय तोडगे करायचे असतात, जेणेकरून लवकरात लवकर तात्काळ फळप्राप्ती आपल्याला होत असते। तर आता आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर मंडळींनो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्या शहरामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर हे असतं, म्हणजे असतंच, छोटं मोठं अशा प्रकारे असतंच मंदिर। तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या सकाळी सकाळी तुमची शुचिर्भूत झाल्यावरती, घरात देवपूजा झाल्यावरती, गणपती बाप्पांना घरामध्ये अभिषेक केल्यावर, त्यांना सगळ्या काही पंचोपचार पूजा अर्चा, गोडाचा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे। गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना तुम्हाला काही वस्तू घेऊन जायच्या आहेत, त्या म्हणजेच कोणत्या ते तुम्हाला सांगते। तर तुम्हाला वस्तू घेऊन जायचे आहेत ते म्हणजेच एक नारळ पूर्ण न सोललेलं नारळ घेऊन जायचं आहे, त्याबरोबर एक विडा घेऊन जायचं, विडा म्हणजे विड्याची 2 जोड पानं, त्यावर सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं, अशा प्रकारे तो विडा घेऊन जायचा आहे। एका ताटामध्ये घेऊन जा, ते घेऊन जायचं आहे। त्याबरोबर तुम्हाला 21 दुर्वांची जुडी घेऊन जायची आहे। लाल फूल, जास्वंदाचं भेटलं, गुलाबाचं भेटलं तरीही चालेल, एक खोबऱ्याची छोटी वाटी किंवा खोबऱ्याचा तुकडा, त्यावरती गुळाचा खडा हे घेऊन जायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व साहित्य उद्या घेऊन जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये। आता तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात हे साहित्य घेऊन जाताना तुम्हाला जिथे कुठे मंदिर तिथे घेऊन जायचं हे सर्व साहित्य तिथे तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। आणि ते केल्यानंतर तुम्हाला तिथे हात जोडून विनंती करायची आहे, जे काही तुमची मनामध्ये इच्छा आहे, कुठल्या अडचणी आहेत, समस्या जे सुटतच नाही आहेत, कुठली असेल, विवाह संबंधित, संतान प्राप्ती संबंधित, किंवा पैसे अडकले आहे, नोकरी लागत नाही आहे, मुलं ऐकत नाही आहेत, हट्टीपणा करतायत, मुलं वाईट मार्गाला लागलेली आहेत, कुठलेही आर्थिक प्रगती होत नाही आहे, कुठलेही प्रश्न असू दे, समस्या असू दे, ती तुम्हाला गणपती बाप्पांना विनंती करून त्यात सांगायचं आहे। आणि ते तुम्हाला सांगितल्यावर विनंती करायची की उद्यापासून, म्हणजे
म्हणजे ज्या उद्या तुम्ही संकट चतुर्थी आहे, उद्या सकाळी जाणार आहात, तर गणपती बाप्पांना तुमची इच्छा व्यक्त करायची, समस्या सांगायची आणि म्हणायचं की आजपासून मी गणपती बाप्पा तुमची 120 दिवसांची सेवा सुरुवात करणार आहे, सेवेला सुरुवात करणार आहे। ती सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि या सेवेने माझी जी काही इच्छा आहे, समस्या आहे, त्यातून मला नक्कीच मुक्त करा किंवा माझी ती इच्छा पूर्ण होऊ द्या, अशी तुम्हाला विनंती करायची आहे आणि तुम्हाला घरी परत यायचं आहे। घरी परत आल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला घरी परत आल्यावरती उद्यापासून संकट चतुर्थीपासून तुम्हाला रोज 121 वेळा तुम्हाला एक मंत्राचं पठण करायचं आहे। मनोभावे श्रद्धेने देवघरासमोर बसून आसन घेऊन धूप दीप लावून तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे। दिवसभरामध्ये कधीही करू शकता, सकाळी कामाला जातात तर संध्याकाळी करा, संध्याकाळी तुम्हाला यायला उशीर तर सकाळी करून जा तरीही चालेल। पण तुम्ही आणि तुम्हाला सांगते की ही जर सेवा तुम्ही संकल्पयुक्त जर सुरू केली तर नक्कीच तुम्हाला तात्काळ फळ मिळेल। पण केव्हा लवकरात लवकर फळप्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच त्याच्या जोडीला नित्य सेवा रोज करा, पंचमहायज्ञ रोज करा आणि गणपती बाप्पाची ही सुद्धा सेवा करा। बघा लवकरात लवकर तुम्हाला फळप्राप्ती होईल। कारण की तुम्ही ऐकत असाल खूप लोक असे असतात बघा, ज्यांना एखादं व्रत किंवा एखादी सेवा त्यांनी सुरू केली संकल्प, तर त्यांना 1 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये किंवा पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी लगेच त्यांना तात्काळ फळप्राप्ती होते, त्यांची इच्छा पूर्ण होते। कारण की त्यांच्या जोडीला ते प्रामाणिकपणे नित्य सेवा करतात, पंचमहायज्ञ करतात आणि गुरुमाऊलींच्या आदेशांचं पालन करतात। त्याच्यामुळे सांगते की जे काही नियम आहेत ते धरून जर तुम्ही नक्कीच बाकीचे तोडगे उपाय केले तर तुम्हाला तात्काळ फळप्राप्ती ही तुम्हाला सुद्धा होऊ शकते। फक्त मन निर्मळ ठेवा, पवित्र ठेवा आणि त्या उपाय आणि सेवेवरती श्रद्धा ठेवा। कारण की हा जो उपाय आहे त्या उपायाने खूप लोकांची स्वप्न इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। संकटातून त्यांना तोंड देण्याची ताकद मिळालेली आहे, संकटमुक्त ते झालेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला एक मंत्राचं पठण करायचं आहे। रोज 120 दिवस संकल्पयुक्त सेवा करायची आहे, 120 दिवस, आणि जो मंत्र सांगणार आहे तो तुम्हाला 121 वेळा रोज पठण करायचा आहे। तर तो मंत्र कोणता आहे? मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। परत एकदा सांगते, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। अजून एक सांगेल, मगाशी मी जे साहित्य सांगितलं त्यामध्ये एक वस्तू राहील सांगायची मला, ती म्हणजे तुम्हाला परत एकदा रिपीट करते, एक नारळ, विड्याचं 2 पानं, त्यावर सुपारी, 1 रुपयाचं नाणं, नंतर एक डाळिंबाचं फळ त्यात घेऊन जायचं आहे। आवर्जून डाळिंबाचंच फळ असावं, डाळिंबच घेऊन जा। जर नाहीच अवेलेबल झालं दुसरं एखादं घेऊन जाऊ शकता, पण डाळिंबच भेटेल याची तुम्ही जास्तीत जास्त खात्री करून घ्या आणि प्रयत्न करा। आता भरपूर ठिकाणी भेटतात डाळिंब हे फळ, तर एक डाळिंबाचं फळ त्यामध्ये ऍड करायला विसरू नका आणि खोबऱ्याची वाटी, गूळ आणि अशा प्रकारे एक दुर्वाची जुडी आणि लाल फूल त्याच्यामध्ये घेऊन जायचं आहे। थोडं एक मी विसरली साहित्य म्हणून रिपीट तुम्हाला सांगितलं। तर अशा प्रकारे तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्रास तुम्हाला 120 दिवस 121 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे। मनोभावे श्रद्धेने करा, विश्वास ठेवून करा आणि गणपती आपण विनंती करा की तुमची जी काही अडचण आहे, जे काही तुमचे अडकलेले पैसे असतील, संतान प्राप्ती होत नाही आहे, मुलाला नोकरी लागत नाही आहे, मुलगा करू शकत नाही ती सेवा, ज्याला नोकरी लागत नाही तर तुम्ही आई वडिलांनी सुद्धा करू शकता, बहिणीने करू शकता, चालेल, काही हरकत नाही। आणि ही सेवा कोणी सुद्धा करू शकतं, विधवा महिला असेल किंवा प्रेग्नेंट असतील, कोणी प्रेग्नेंट महिलांनी केली तर अतिशय उत्तमच मी तर सांगेल। त्याच्यामुळे सगळेजण ही सेवा करू शकतात, अशी प्रभावी सेवा आहे। खूप लोकांना अनुभव आलेला आहे, तुम्ही सुद्धा घेऊन बघा। उद्याचा दिवस नक्कीच, ज्यांना कोणाला मासिक धर्म नसेल ते उद्यापासून सुरुवात करू शकता आणि ज्यांना कोणाला उद्या मासिक धर्म असेल त्यांनी येणाऱ्या संकट चतुर्थीपासून तुम्ही सुरुवात करू शकता। थोडा तुम्हाला वाट बघावी लागेल। त्याचबरोबर ही सेवा 120 दिवस करत असताना संकल्पयुक्त याच्यामध्ये परान्न वर्ज्य करा, मांसाहार वर्ज्य करा। त्याचबरोबर कोणाबद्दल मनामध्ये ईर्ष्या बाळगू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाचं वाईट करू नका। त्याचप्रमाणे अजूनही सांगू इच्छिते की ह्या 120 दिवसामध्ये जर मासिक धर्म आला तर मासिक धर्माचे 4 ते 5 दिवस स्किप करायचे आणि परत त्या सेवेला सुरुवात करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या सेवेचा नक्कीच अनुभव यावा अशी मी स्वामींच्या चरणी आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करेल। आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।